नारायणाय परिपूर्ण गुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःख सत्कारणाय वितताय नमो नमस्ते। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ध्यायेन् नरसिंहगुरुरवित्रनेत्रं जानुप्रसक्तकलियुग्ममथापराभ्यां चक्रं धरं च धृतं प्रिया समेतं दिग्मांशकोट्याधिकतेजसमग्रशक्तिम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नौमि न्यायसुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैदव्यवाराणिधीं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान पञ्चाशतवर्षपूजकान् सत्यप्रभुतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। श्रीमदाचार्यांची कर्मभूमी असलेलं श्री क्षेत्र रौप्यपीठ त्या ठिकाणी आज श्रीमदाचार्यांच्या पीठावर विराजमान साक्षात श्रीमद मूळ सीता समेत मूळ रामचंद्र पार्वत महाराज हंसपीठाधीश्वर श्री श्री सत्यात्मतीर्थ महास्वामी महाराजांचा भव्य आणि दिव्य असा दिग्विजय महोत्सव चालू आहे, दिग्विजय यात्रा चालू आहे। त्या उडुपी श्रीकृष्णाचं ध्यान करून आजच्या कल्याण महोत्सवाच्या कथेला प्रारंभ करूया। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कृष्णं वंदे मंथपाशधरं दिव्यार्भकाकृतिं शिखाबन्धत्रयोपेतं भैष्मीमध्वकरार्चितम्। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयेष्वनिष्टानि साधयेष्टानि माधव। आता मुख्य विषय की व्यंकटेश महात्म्याचं चिंतन करायला गेलं तर 10 दिवस कमी पडले आपल्याला, तर सगळं कसं सांगायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। वेळेचा अभाव आहे आणि कथा खूप मोठ्या आहेत, तर सगळीकडे कथा सगळ्यांना माहिती आहे या अनुषंगाने असं गृहीत धरून महत्वाच्या गोष्टींवर मुद्द्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू। हिंदी मध्ये म्हणतात की प्रमुख मुद्दों के ऊपर रोशनी डाली, तसं प्रमुख मुद्द्यांवरती प्रकाश टाकूयात। अनुक्रमणिका निव्वळ वाचल्यासारखं नाही, पण थोडंफार तरी का होईना याचा शक्ती चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात, पण महत्वाच्या मुद्द्यांनाच। आपण सगळ्यात पहिले शौनकादी महिमा किंवा शौनकांचा संवाद, शौनक मुनींचा हे आपण बघतो। तेव्हा सुताचार्य म्हणतात की मला आता व्यंकटेश्वर भगवंताची कथा सांगा, ती आधी कोणी ऐकली, कोणी सांगितली, त्या संदर्भात कळवा। असं म्हणल्यावर
त्या संदर्भात सांगतात की व्यंकटाचल महात्म्य सगळ्यात पहिले कोणी सांगितलं, कोणासाठी सांगितलं आणि कुठे सांगितलं. तर या संदर्भात आपल्याला प्रमाण मिळतं की रामायण कथेमध्ये सीता स्वयंवर होण्यासाठी माझ्या कन्येला चांगला वर मिळेल का नाही या चिंतेमध्ये डुबून गेलेल्या राजा जनकाला जेव्हा शतानंद मुनी उपदेश करतात तर तो कशाचा करतात हे समग्र व्यंकटेश महात्म्य सांगतात. या व्यंकटेश महात्म्याचं मूळ कुठेतरी त्रेतायुगामध्ये लागतं. सीता मातेच्या विवाहाचा प्रसंगी व्यंकटेश महात्म्याचं श्रवण झालं हे भविष्योत्तर पुराणामध्ये आपण श्रवण केलं. त्याच आता व्यंकटेश महात्म्यामध्ये सगळ्यात पहिला विषय येतो की व्यंकटाचल पर्वताचा. शतानंद मुनी सुरुवातीलाच काय म्हणतात की वैकुंठ गिरी महात्म्यम सभविष्यम सहोत्तरम कलौ तत्कीर्तनम पुण्यम सर्व दुःखम हरम शिवम. व्यंकटेश महात्म्य याचं जर का नुसतं श्रवण केलं कलियुगात तर सगळ्या दुःखांचा नाश हे भगवंत स्वतः करतात. तसे कलियुगामध्ये श्रवणाला आणि कीर्तनाला जास्त महत्व दिलेलं आहे, प्रधानता. पण ही प्रधानता सांगताना उत्तम पक्षात सांगतात, पण आहे माझ्या तरी मते व्यक्तिगत ही प्रधानता तेव्हाच आपल्याला कामाला येतं. सोनं बघा, सोनं जे असतं त्या सोन्याला किंमत तेव्हाच असते जेव्हा ते 24 कॅरेट असतं. 12 कॅरेट सोन्याला काही किंमत नाही. तेच सोडा, सोन्याचं बिस्किट जरी केलं तरी त्याच्यावर कर्ज घेता येत नाही. सोन्याच्या बिस्किटावर कर्ज घेता येत नाही. कुठलीच बँक त्याला ठेवून घेत नाही. भले 24 कॅरेटची वीट असो, ठेवत नाही, बँक घेत नाही. दागिनाच द्या म्हणतात, दागिन्यावरच कर्ज निघतं, विटेवर निघत नाही. त्याच्यामुळे दागिना पाहिजे. ते दागिना काय? तो व्यासवाणी नावाचा दागिना. भगवंताची कथा हे सोनंच 24 कॅरेट आहे, पण ती व्यासांनी अलंकृत केलेलं पाहिजे, तेव्हा ते दागिना सुंदर दिसतो. व्यासवाणी, व्यासवाणी रूपी दागिना जेव्हा आपण धारण करू हृदय रूपी देहावर, मनावर, तेव्हा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होतं. मुख्य विषयामध्ये आता हात घालूया. शतानंद उवाच द्वापरे शेषशैलेति कलौ कृते वृषांद्री वक्ष्यन्ति त्रेताया अंजनाचलम द्वापरे शेषशैलेति कलौ श्री वेंकटाचलम. कथा सांगायला सुरुवात करतात की बाबा त्रेतामध्ये अर्थात कृतामध्ये अर्थात सत्ययुगामध्ये काय तर वृषभाचल, त्रेतामध्ये अंजनाचल, द्वापारामध्ये शेषाचल, कलीमध्ये व्यंकटाचल. आता या सगळ्यांच्या कथा प्रत्येकी सांगायला गेलं तर खूप मोठ्या आहेत. संक्षिप्त सांगून आपल्याला परत देवप्रतिष्ठा करून सगळ्यांना जेव घालून परत त्यांचं पाठवणीपर्यंत आणायची कथा पटकन. त्याच्यामुळे देवब्राह्मण देवप्रतिष्ठा करावी लागेल. त्याच्यामुळे विषय असा आहे की वृषभ नामक असुर. बघा, साधा आपल्याला एक पूजा करताना नाकी नवून येतं, कधी कधी कंटाळा येतो, रोजच काय म्हणून पुष्प नसेल ना, पुष्पार्थ अक्षराम समर्पयामि. कधी कधी तेही नाही, पाणी पण नाही, काहीच नाही, नमस्कारम समर्पयामि निघून जातो. हा वृषभ नामक असुर नरसिंह देवाचा उपासक होता. शालिग्रामाची नित्य सेवा करायचा आणि शेवटी पुष्पांजली समर्पित करताना, मंत्र पुष्पांजली समर्पित करताना पुष्पाच्या जागी स्वतःचं शिर कापून समर्पित करायचं. 5000 वर्ष अशी सेवा केली. किती? शिर कापलं की नवीन शिर यायचं, शिर कापलं की नवीन शिर यायचं. 5000 वर्ष
भगवंत प्रत्यक्ष झाले, काय पाहिजे सांग, तुमच्यासोबत युद्ध खेळायचं. ठीक आहे, तथा असतो. युद्ध खेळता खेळता शेवटी भगवंताने त्याचा वध केला. वध करताना वरदान मागितलं, या पर्वताला माझं नाव प्राप्त व्हावं. तथा असतो. वृषभाचल नावाने पर्वत प्रसिद्ध झाला. याबद्दल विशेष तात्पर्य निर्णय सांगितलेले ते मागील चिंतनामध्ये सांगितले की भगवंत हा चेष्टा करत असतो. प्रत्येक वेळेस मी थकलो आहे, युद्ध करताना थोडं क्षीण झालो आहे, मी त्याच्यापेक्षा कमकुवत आहे असं दाखवतात. याबद्दल त्रयोदश अध्याय 13व्या अध्यायामध्ये सविस्तर मध्वाचार्यांनी महाभारत तात्पर्य निर्णय सांगितले. त्रेतायुगामध्ये अंजनाचल, ही अंजना माता केसरी वानरांची पत्नी, पुत्र नाहीये, संतती नाहीये म्हणून दुःखी होऊन मातंग मुनींच्या आश्रमामध्ये त्या गेल्या. तिथे गेल्यावर ते म्हणतात की बाबा पृथ्वीवर जे पंपा सरोवर आहे त्या पंपा सरोवरापासून पूर्व दिशेला 50 योजन जा, त्या ठिकाणी नरसिंह आश्रम आहे. त्या नरसिंह आश्रमाच्या जवळ स्वामी पुष्करणी आहे. त्या स्वामी पुष्करणीच्या उत्तर तीरावरती आकाशगंगा नावाचं एक विख्यात तीर्थ आहे. त्या ठिकाणी जाऊन स्नान संध्या इत्यादी करून तपश्चर्या करून 12 वर्ष तपश्चर्या करा, त्याच्याने संतती उत्पत्ती होईल. तेव्हा त्यांना मुख्य प्राण हनुमंत अवतार त्यांना पुत्र स्वरूपामध्ये त्यांना प्राप्त झाले. त्याच्यामुळे त्या पर्वताचं नाव त्रेतामध्ये अंजनाचल म्हणून प्रसिद्ध झाले. शेषाचल सगळ्यांना प्रसिद्ध कथा आहे शेषाचलांची. गर्व परिहारण केला हनुमंतरायांनी म्हणून त्याला शेषाचल हे नाव प्राप्त झालं. आणि आता विषय चालू होतो व्यंकटाचल. वे म्हणजे पाप, व्यंग. कट म्हणजे नाश, त्या पापाचा नाश करणारे, पापाचा नाश करणारे असे ते व्यंकट. ईश्वर, व्यंकटेश्वर. व्यंकट म्हणजे काय? वे म्हणजे पाप, कट म्हणजे नाश करणारे, ईश्वर म्हणजे ईश्वर. व्यंकटेश्वर इकाराचा त्याच्यामध्ये संधी झाली, व्यंकटेश्वर. ईश्वर जे होतं ते वेश्वर झाले, व्यंकटेश्वर. त्याच्याने पापाचा नाश करणारे ते असे ईश्वर, ते व्यंकटेश्वर. माधव ब्राह्मणाची कथा सगळ्यांना प्रसिद्ध आहे. माधव ब्राह्मणाची कथा आणि धुंदुकारीची कथा, या 2 कथा आयुष्यात जर का ऐकल्या, नुसते ऐकून कामाच्या नाहीत. आपला प्रॉब्लेम तिथंच आहे. श्रवण करतो, नळी फुंकले सोनारे, इकडून ते पुढून गेले वारे. आम्हाला काही संबंध नाही. स्वामी बसवत नाही, आचार्य बसवत नाही, अजून कोणी विद्वान बसवत. झोप येत नसली, एक व्यक्ती स्वामीजींजवळ गेला, घडलेला प्रसंग आहे, घडलेला ज्योतिर्थ विद्यापीठात. स्वामीजी निद्रा येत नाही, झोप येत नाही, प्रचंड धनवान व्यक्ती, झोप येत नाही. झोपेच्या गोळ्या झालं, सगळं झालं, स्वामी झोपेचा समस्या आहे. ठीक आहे, प्रवचनामध्ये बस म्हणे, आपोआप झोप येते. कलियुगामध्ये सिद्ध विषय, जिथं ज्ञानार्जन व्हायले तिथं कली पहिले जाऊन बसतो, ज्ञान प्राप्ती होऊ देत नाही. बघा, हे आमचा तुमचा विषय नाही. चक्रव्यूहामध्ये कसं जायचं, कसं चक्रव्यूहात जायचं, हे अभिमन्यू कोणाचा पुत्र आहे? पत्नी कोण त्यांची? सुभद्रा. बरोबर ना? चुकलं? बरोबर. जोपर्यंत जागृत अवस्थेत होती तोपर्यंत भीष्माचार्यांनी सांगितलं की बाबा कसं जायचंय आतमध्ये. सुभद्रेला डुलकी लागली, आतमधला तो झोपला.
बाहेर कसं यायचं हे विसरले, ज्ञान झालंच नाही. निद्रा ही फार घातक आहे. निद्रा कितपत असावी याबद्दलही सांगतो. आजकाल लोकांनी म्हणायला पाहिजे की हॉर्न वाजू नका, का ते आमचा हिंदू झोपलेला आहे, हिंदू झोपलेला आहे. अगदी तसंच हॉर्न वाजू नका, का तर ब्राह्मण हा ब्राह्मणत्व विसरलेला आहे, झोपलेला आहे. ब्राह्मणत्व कसं विसरलं तर माधव ब्राह्मणांची कथा. ब्राह्मणत्व कसं विसरलं तर धुंदुकारीची कथा. भागवत, मी त्याच्यामुळेच आमचे गुरुजी नेहमी म्हणतात की नुसतं एक पुराण वाचून होणार नाही ज्ञान. भागवताच्या धुंदुकारीची कथा आणि माधव ब्राह्मणाची कथा कनेक्शन लावायला पाहिजे. किती कष्ट आहे. तिकडे कोळसा तोंडात टाकून प्राण गेला, इकडे सर्वस्व असून निघून गेला. तिकडे दोर तयार करावा लागला, पीठ, त्याच्यावर तो पिशाच्य होऊन बसला आणि 7 दिवसात 7 वेगवेगळे स्फोट झाले, तेव्हा तो मुक्त झाला. आणि इकडे व्यंकटाचल पर्वतावर चालत असताना वमन झालं, पदोपदी काय म्हणतो घाम फुटणं किंवा कासावीस जीव होणं, मळमळल्यासारखं होणं, शेवटी व्यंकटाचलवर गेल्यावर वमन झालं. माधव ब्राह्मणाची कथा सगळ्यांना माहिती आहे. भर दिवसा समागम करण्याची इच्छा होते पत्नीसोबत, पत्नी नकार देते, तथापि बळजबरी करतात. वनामध्ये असा निरोप धाडतात, वनामध्ये येतात, तेव्हा चांडाळ स्त्री त्या ठिकाणी बसलेली असते. पत्नीला वापस पाठवून देतात, चांडाळ स्त्रीवर आसक्त होतात, बलपूर्वक समागम करतात. तेव्हा ती चांडाळ स्त्री म्हणते, सुरुवातीला बलपूर्वक समागम करण्याच्या पूर्वी काय सुंदर सांगतात, बघा ब्राह्मणाला ती चांडाळ स्त्री ज्ञान देते, तुझी योग्यता काय, माझी योग्यता काय. वेळे प्रसंगी भगवंत देखील त्यांच्या मुखातून आपल्याला आठवण करून देतोय की बघा तुमची योग्यता काय आहे. याच्यातून सध्याच्या काळात काय घ्यावं की आजकाल लोक सांगायला, अरे तुम्ही ब्राह्मण आहेत, तुम्ही काय करायला पाहिजे विचार करून करा. हे आजकालचे लोक सांगायला. ब्राह्मण नाही, हा विप्र म्हणत नाहीये, द्विज म्हणत नाहीये, इतर सांगतात. लोक म्हणतात अहो ते तुमचे जे गुरुजी होते ना तिकडे भेटले होते, बरं व्यसन करतात ते, त्यांना व्यसन आहे, वाईट वाटतं. ब्राह्मणाने ब्राह्मणत्व सोडलं तर काय झालं, ती चांडाळ स्त्री सांगते धर्म, अग्निकार्य, अग्निहोत्र, होम हवन, वैश्वदेव इत्यादी अग्नि उपासना व्रत, या सगळ्या अग्नि उपासनांमध्ये व्रतस्थ राहून तुम्ही अध्ययन केलेलं आहे. अहो उपनयन संस्काराच्या वेळेस अग्नीला प्रधान मानलेलं आहे, विवाहाच्या वेळेस अग्नि प्रधान मानलेला आहे, पदोपदी अग्नि उपासना केलेली आहे, त्याला तुम्ही प्रधान मानून अध्ययन केलेलं आहे. भगवत कथा श्रवण करून तुमचे कान पवित्र झालेले आहेत, भगवत निर्माल्याचा वास घेऊन तुमचं नाक पवित्र झालेलं आहे, भगवत नैवेद्याचा स्वाद मुखावर ठेवून ते स्वीकार करून तुमचं मुख पवित्र झालेलं आहे, तुमचं पोट पवित्र झालेलं आहे. भगवंत पूजा केल्याने तुमचे हात, भगवंताचं नाम संकीर्तन केल्याने तुमची जीभ, वाणी आणि पुण्य तीर्थक्षेत्री जाऊन तुमचे चरण अत्यंत पवित्र झालेले आहेत. अशा या सगळ्या पवित्र मंगलमय देहाने तुम्ही माझ्यासारख्या अभागी अशा चांडाळींच्या नादी कशाला लागता. कोण म्हणायले, सांगायले कोण, कोणाला काय होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेला असं तू. ऐकलं नाही म्हणतात ना, मती फिरणं. विनाशकाले विपरीत बुद्धी, तसा प्रकार घडला. बलपूर्वक आसक्ती करून त्या चांडाळ स्त्रीला स्वतःच्या वश केलं. शेवटी चांडाळ स्त्री म्हणते, आता तुम्ही मला अधीन केलंय तर मग आता काय करा. पिबमज्जोदकं शीघ्रं चांडालत्वमुपाश्रितः, तुम्ही काय करा,
अब्राह्मण्यमुपागम्य भुङ्क्ष्व गोमासमुत्तमम् पिबमद्योदकं शीघ्रं चांडालत्वमुपाश्रित. तुम्ही माझ्यासोबत समागम केला, पहिले तुम्ही चांडाळ व्हा, यज्ञोपवीत काढून फेकून द्या, गोमांस खा, शिखा काढून टाका, मदिरा पान करा आणि परिपूर्ण पद्धतीनं चांडाळ व्हा. या काळात काय, या काळात काय, कित्येक गोहत्या अजूनही चालू आहे. 3-3 कंटेनर भरू चालले गाईचे. सहज आता विषय निघालाय म्हणून एक सांगू इच्छितो, जर का घराच्या समोर गाय आली, ती काही बिचारी मागत नाही, पण निदान तिला मारू तरी नका, तिला 2 घास खाऊ घाला. 12 वर्ष संसार केला, एक तप किती बरं. स्वतःची पत्नी केला का तिला? नाही. पत्नीचा दर्जा दिला का? नाही. सप्तपदी गेली का? नाही. 12 वर्ष सोबत राहिले. 12 वर्ष सोबत राहिल्यानंतर ती मेल्यानंतर याला दुःख झालं. तिथून उत्तरेकडनं दक्षिणेकडे उत्तर दिशेतून दक्षिण दिशेकडे वेंकटाचला क्षेत्रावरती एक पालखी पदयात्रा जात होती. ती बघून मनामध्ये थोडासा सुषुप्त असलेला झोपलेला भक्त एक चमक येते ना, थोडीशी स्पार्किंग होती. ती स्पार्किंग झाली, जागृत झाला. हळूहळू त्यांच्या मागे 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 जाऊ लागला. याचं नाव माधव. हा माधव त्या माधवाला भेटण्यासाठी निघाला. रस्त्यामध्ये मुक्काम टाकतात. कुठल्याही पालखीला जावा, वारीला जावा, मुक्काम टाकावा लागतो ना. मनुष्य राजाला भेटला रस्त्यात. त्या उत्तरेकडचा राजा जो जात होता, चतुरंगी सेना लोक इत्यादी घेऊन, तर ना शेवटी आदिवराह क्षेत्रामध्ये कपिल तीर्थावरती सगळेजण आले असताना सगळ्यांना स्वतःच्या पूर्वजांचं पिंडदान करत असताना पाहून ढसाढसा रडला. न गळ्यात यज्ञोपवीत, न काही, वाणी सगळी बाटलेली. आता कसं होणार, काय होणार म्हणून शेवटी त्या कपिल तीर्थामध्ये स्नान केलं. स्वतःचे पूर्वजांचं स्मरण करत मातीचे पिंड तयार करून पिंडदान दिलं आणि भगवंताचं परिपूर्ण स्मरण करत त्या शेषाचलावर, त्या व्यंकटेशाचलावर चालायला सुरुवात केली. व्यंकप्पाचा महिमा किती या काळात. यो देवो भुवि वर्तते कलियुगे वैकुंठलोकस्थितौ भक्तानां परिपालनाय सततं कारुण्यवारानिधि श्रीशेषाख्यधरेन्द्रमस्तकमैर्भक्तैकचिन्तामणिः श्रीमद्वेंकटभूधरेन्द्ररमणः कुर्याद्धरिर्मंगलम्. या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त त्याच ठिकाणी भगवंत स्वयंभू साक्षात स्थित. हे माझे शब्द नाही आहेत, नारद मुनींचे शब्द. हो, नाही तर परत ब्लेम करायचे. मग जगन्नाथपुरीला नाहीत का, बद्रीला नाहीत का, पंढरपूरला नाहीत का? भगवंत सर्वत्र आहेत. कानाच्या पोकळीत पण शास्त्रानुसार भांडायला गेलं ना, कर्णशस्त्री देवत्व अवच्छिन्न म्हणून सूत्र आहे. कानाच्या पोकळीत अन्न नलिकेत देखील भगवंत आहे. प्रत्येक नाडीला अभिमानी देवता आहे. म्हणून का आता नाड्यांची पूजा करत बसायची का? नस दिसली काढली बाहेर नस, हळद कुंकू आम्ही पूजा करून आरती करून परत ठेवून देतो बाबा. करता येत नाही तसं प्रॅक्टिकली. त्या भगवंताच्या सेवेसाठी वरती जाताना त्या माधव ब्राह्मणाची तगमग बघा. एक तो माधव आहे, एक आपल्या घरातले माधव आहे. दोघांमध्ये फरक आहे.
त्या माधवाला पश्चाताप झाला. आपल्या घरातल्या लेकरांना पश्चाताप होत नाही, कधीही होत नाही. का? अन्नदोष. त्या माधवाने पण अन्नदोषाचा, त्यांनाही अन्नदोष झाला होता, पण पश्चाताप झाला ना. पश्चाताप लवकर होत नाही, आणि जेव्हा होतो तेव्हा समूळ निघायला पाहिजे. म्हणतात साप कधीच अर्धा मारू नये, पूर्ण ठेचा. मराठी भाषेत फारच स्पष्ट म्हणतात, साप शत्रू कर्ज आणि रोग कधी अर्ध ठेवू नये, समूळ मारावा. कर्ज समूळ चुक्त करावं, रोग मुळातून काढून टाकावा, साप मुळातून ठेचावा. का? वापस येते. कर्ज अर्ध ठेवलं तर त्रासदायक आहे. अनारोग्य अर्ध डोस घेतला तर वापस उठून येतं अनारोग्य. सर्प अर्धा मारला तर वापस दंश करायला येत. त्यामुळे पूर्ण प्रायश्चित्त घेऊन पश्चाताप युक्त होऊन पश्चाताप झालेल्या मनानिशी त्या व्यंकटाचल पर्वतावर चढायला चालू करावं. आपण चढताना मध्ये ताक, लस्सी, स्प्राईट, थम्सअप, कोकोकोला, आईस्क्रीम, अजून कैरी, पण बिंदास सर्रास खायचे. का? आम्ही पिकनिकला चाललो. आम्ही कुठं चाललो? व्यंकटेशला. वरती गेल्यावर बघू व्यंकप्पाचं दर्शन घडलं नाही घडलं. ते कुठं जाणार नाही, आम्ही कुठं जाणार नाही. तो एका जागेवर आहे, त्याच्यामुळे आज नाही तो उद्या पक्कच आहे दर्शन. त्याला तो कोणी हलवू शकत नाही. त्याला हलवायला गेलं तर सगळेजण हाणतील कोणाला तरी. या मनाने आपण जातो वरती, पण कधीच पूर्ण श्रद्धेनं निर्जला होऊन एकदा खालून वरी चढ. 2 रूट आहेत. एक आलीपिरी, श्रीवारी मेट. श्रीवारी मेट्टवरून जाऊन बघा ना, कळते थाप लागणं काय असतं. उंच एक पाय आणि सरळ नाहीये, मध्ये वॉकिंग नाहीये कुठे. श्रीवारी मेट तुला कंटिन्यू पायऱ्या आहेत. भगवंताची सेवा करा. पश्चाताप झाला माधवाला. वरती गेल्यावरती वमन सुरू झालं. बरं, वमन झालं तर झालं. आपल्याला घरातली दुर्गंध सहन होत नाही. यांच्या वमनाची दुर्गंध तर त्रैलोक्यात पसरली. सगळे देवी देवता त्रस्तून ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेव म्हणे बसा पुष्पक विमानात. गेले वरती, फुलं टाकली सुगंध येण्यासाठी. कथा सांगितलेली आहे ती. ब्रह्मदेव जेव्हा म्हणतात की बाबा त्या स्वामी पुष्करिणीमध्ये देह सोड, पुढचा देह कोणाचा भेटेल तुला? आकाश. तशी अपेक्षा करू नका. आपल्यापैकी कोणी होणार नाही. चुकून ती अपेक्षाही ठेवू नका. स्वामी पुष्करिणीमध्ये गेल्यावर आजकाल तर तिथं फक्त काय ते स्वच्छता करतात, ठीक आहे, पण तिथे उतरताना तेवढी दृढ श्रद्धा पाहिजे. सकल तीर्थांचं स्वामित्व त्याच आहे, नियामक आहे. ही भावनाच नाहीये. स्वामी पुष्करिणी म्हणलं, नुसती पुष्करिणी नाही म्हणलं ना. इथं पुष्करिणी नावाचं गाव आहे पोखर्णी, तिथे मागे पुष्करिणी आहे. पिंगळ ऋषींनी निर्माण केली, पिंगळेश्वरच्या जवळ असलेली पिंगळी नावाच्या गावात असलेली पुष्करणी आहे. अनेक पुष्करणी आहेत, पण या सकल पुष्करणींचं प्रधानत्व. तर स्वामी पुष्करिणी कोण आहे ही सांगितली. सरस्वती माता आहे, सरस्वती नदी आहे. भगवंत मला गंगेपेक्षा उत्तम स्थान मिळावं म्हणून तपश्चर्या करायला गेले. भगवंत म्हणला तुला सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ स्थान देतो, पुष्करणी होऊन बस. ती सरस्वती नदी स्वामी पुष्करिणी. त्या स्वामी पुष्करिणीमध्ये हा माधव ब्राह्मण प्राण सोडतो. कोणी सांगितल्यामुळे? ब्रह्मदेवाने सांगितल्यामुळे. प्राण सोडल्यानंतर नारायणपूर नावाच्या नगरातील राजा म्हणून जन्माला येतो. त्याच राजाचं नाव आकाश राजा, त्यांची कन्या पद्मावती. कथा खूप प्रशस्त आहे, पण जेवढं होईल तेवढं
महत्वाचे मुद्दे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. भगवंत सर्वोत्तम आहे का दुसरे कोणी देवता सर्वोत्तम आहे, ही चर्चा सुरू असते. भृगु ऋषींनी मारलेली लाथ, सगळ्यांना माहिती. भृगु ऋषींची लाथ, तिची कथा माहिती. यज्ञ चालू असतो, यज्ञ समर्पण करायची वेळ येते. कोणाला समर्पण करायचं? सगळ्या देवी देवतांकडे जातात, शेवटी भगवंताजवळ जातात. भगवंत शेषशाही आहेत. मला पाहून उठले नाहीत म्हणून लाथ मारली. उठून नमस्कार केला, जोडीने पाद्यपूजा केली. भार्या भाग वाम इति प्रसिद्ध मध्वाचार्यांनी सांगितलेला निर्णय. वाम भागामध्ये भार्या असावी या हिशोबानुसार पाद्यपूजा इत्यादी झाली आणि तिथून निघून गेले. आणि येऊन सांगितलं की हरी सर्वोत्तम आहे, त्यांच्या चरणी समर्पण करावं. कृष्णार्पण वस्तू म्हणून सगळं काही समर्पित करावं. आणि न भावियत पुण्यम अवाप्नोतु गुरोर्नो नाहं कर्ता हि कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादे नान्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं त्वत्प्रसाद पुनः पुनः कर्मन्यासो हरारेवं विष्णोस्तृप्तिकर सदा इदं ज्ञानं हरेः पूजा हरेरेवोदितं सदा हर्यधीनं च सर्वत्र. हरींच्या अधीन सर्वस्व आहे, हर्यधीनं च सर्वस्व. इत्येवं न्यासो हरौ स्मृतः. या भावनेनं हरीचे स्मरण करायला पाहिजे. यस सर्व गुण संपूर्ण सर्व दोष. हे फार महत्वाचा आहे श्लोक. तात्पर्य निर्णयातला 32वा अध्याय, शेवटचा अध्याय, शेवटचा श्लोक श्रीमदाचार्य लिहितात. यस सर्व गुण संपूर्ण सर्व दोष विवर्जितः प्रियतां प्रीतये बालम विष्णोर्मे परमश्रुत. सगळ्यात महत्वाचा श्लोक. यस सर्व गुण संपूर्ण. काय नाहीये त्यांच्याजवळ, सर्वस्व त्यांच्याजवळ. लक्ष्मी मातेला देखील अंबरुनी स्वरूपामध्ये वटपत्रशाही करून टाकतात. हो, बालमुकुंद स्वरूपात खेळतात. नको, लक्ष्मी नको, आता तिला वटपत्रशाही लक्ष्मी करून ठेवतात, त्याच्यावर ते राहतात. कोणाची गरज नाही भगवंताला. सरळ सरळ सांगतात, मला कोणाची गरज नाही. त्या भगवंताच्या चरणी सकल सेवा समर्पित करायला सांगितले. अंबाबाई नाराज होतात, करवेळपुरात येऊन बसतात. हे शोध मोहिमेसाठी कोण? भगवंत. खरंच शोध मोहीम घेण्याची गरज आहे का? माहिती असते. हे सर्वोत्तम नाटक. नाटक का? अज्ञानी लोकांना अज्ञानच प्राप्त व्हावं. अयोग्य. प्रत्येक ठिकाणी 3-4 गोष्टी असतात. वॉर्ड बॉय कधी ऑपरेशन थिएटर मध्ये जाऊन चाकूने ऑपरेशन करू शकत नाही. मेडिकल वाला व्यक्ती कधी त्या ठिकाणी जाऊन गोळ्या कशा द्यायच्या, इंजेक्शन कसं द्यायचं ते कार्य करू शकत नाही. तारतम्य तिथंही आहे, तारतम्य इथेही आहे. गणादी देवतांचं काम गणादी देवता करतात, रुद्रादी देवतांचं काम रुद्रादी देवता करतात, इंद्रादी देवतांचं काम इंद्रादी देवता करतात, शेषादी देवतांचं काम शेषादी देवता करतात. वायुपीठावरचे जे काही जीव आहेत ते वायुपीठाचं काम करतात, ब्रह्मपदावर जातात. महालक्ष्मी देवी त्यांचं कार्य करतात. भगवंत तर सर्वोत्तम होते. अहंकार तत्व, महत्त्व, प्रकृती तत्व, प्रत्येक गोष्टीमध्ये तारतम्य. पण हे तारतम्य फक्त आपल्या संप्रदायात आहे असं नाही, हे व्यवहारात आहे. एखाद्या कंपनीमध्ये गेल्यावर सगळ्यात पहिले कंपाऊंडर भेटतो. त्याच्या सगळ्यात आधी कोण भेटतो? तो वॉचमन. जय हिंद सर, सलाम सर, नमस्कार करतो, सलाम करतो, सल्यूट मारतो. आतमध्ये गेल्यावर रिसेप्शनिस्ट. काय काम आहे, कोणाला भेटायचं आहे, मग ते कोणाला तरी बोलवणार, मग तो व्यक्ती, मग त्याच्यावरचा व्यक्ती, मग त्याच्यावरचा व्यक्ती, मग त्याच्यावरचा व्यक्ती, सगळ्यात शेवटी CEO किंवा कंपनीचा ओनर जे कोणी असेल. 7-8 जर का त्या वॉचमॅन पासून वरी गेलं तर निश्चित 12-13 पदाच्या वर, 12 किंवा 13 पदांच्या वरच तो ओनर बसलेला असतो. त्या ओनरचा आणि वॉचमनचा डायरेक्ट संबंध कधीच आहे? काय संबंध?
न पेमेंट देताना येतो, न कुठल्याही संदर्भात येतो, फार तुरळक येत असत आला तरी. अगदी त्याच पद्धतीनं तारतम्य हे फार महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी देखील तारतम्य सांगितलं. काय तारतम्य सांगितलं की हे यज्ञ यागादी कर्म केलं, अग्नीला समर्पण करायचं, जनते स्वतः आहुत्या घेतल्या का कोणाला करायचं? अग्नी अंतर्गत नारायणाला समर्पण करायला पाहिजे हे सांगितलं. रुद्रदेवाला अहंकार तत्व देणारे कोण? रुद्रदेवाला अहंकार तत्व देणारे कोण? रुद्राला रुद्रत्व देणारे कोण? रुद्रो भवशिरा बभ्रुर. रुद्र हे नाव कोणाचं आहे? परमात्म्याचं आहे. ब्रह्म, त्या ब्रह्मदेवाला ब्रह्मत्व प्रदान करणारे. या संदर्भात सत्य धर्मतीर्थ महास्वामी फार सुंदर सांगतात त्यांच्या भागवताच्या टीका ग्रंथांमध्ये. आदि कवी सांगितले कोणाला? ब्रह्मदेवाला. तेने ब्रह्म हृदय आदि कवये. आदि कवी कशाचे? ते गायत्रीचे आदि कवी. सगळ्यात पहिले गायत्री कोणी गायली? गायंतम त्रायते यस्मात् गायत्री तम ततस्मृता. कोणी गायली? आदि कवी कोण आहेत? चतुर्वेद कोणी गायले? ब्रह्मदेव. सहज श्लोक म्हणतो आपण, जन्माद्यस्य तोन्मयादिवत. अर्थ फार गंभीर आहे. विद्वानांची परीक्षा घ्यायची असेल तर भागवतांनी परीक्षा घ्यावी असं शास्त्र सांगतं. ते सगळं झालं, कृष्णार्पणम करावं हे कळालं, भगवंत निघून गेले. त्याच भागवतामध्ये एका ठिकाणी सांगतात, वक्षोधिवास वृषभस्य महाविभूते. वक्षस्थलामध्ये भगवती स्वतः विराजमान आहे. 24 hours 365 days. ती काही बदलणार नाही, स्थिर आहे. त्यामुळे भगवंत आणि लक्ष्मी देवी यांचा वियोग झाला ही भावना मनातून काढून टाका. सीतामातेचं हरण झालं, सीतामाताचं हरण झालंच नाही. ददर्श शिंशुपा वृक्ष मूलस्थित रमाकृतीम. रमा नाही म्हणतो, रमा आकृतीम. भरपूर चिंतन केलं तर आपल्याला कळतं. रामायण, भागवत, महाभारत असं तिघांचं सांगड घालायला पाहिजे. भगवंत शोधण्याकरता व्यंकटाचल पर्वतावर येतात. भरपूर इकडचा तिकडचा विषय झाला, परत नंदीवर येतो. आल्यानंतर त्या ठिकाणी वारुळामध्ये राहतात. सगळ्यांना ती कथा माहिती आहे. त्या ठिकाणी वारुळामध्ये भगवंत राहतात. वारुळामध्ये राहत असताना चोर त्याच्याजवळ गायी असतात. गायी चरण्यासाठी जातात, चारा खातात. एक गाय दूध त्या ठिकाणी सतत स्वतःच्या थनातून स्राव करत असते. राणी म्हणते एक दिवस दूध कमी यायले, गवळीला पकडते, दंड देते, दूध कमी आहे, तूच घेतलं. नाही, मी नाही घेतलं. शेवटी दुसऱ्या दिवशी तो गवळी जातो, बघतो गाय कुठे दूध स्त्राव करत आहे आणि त्या वारुळावर कुऱ्हाडीने घाव घातल्याबरोबर रक्तबंबाळ झालेला भगवंताचा ते देह स्वरूप, डोक्यात घाव घातला, हातावर पायावर नाही, बघून हा म्हणतो. हा अजून का नाही आला म्हणून बघायला इतर गडी जातात. ते सगळं भयानक प्रसंग बघून राजाला बोलवतात. तेव्हा भगवंत म्हणतो की बाबा तुझ्या राज्यामध्ये असं माझ्यासोबत घडलं तर शाप देतो. राक्षस बन, ब्रह्म राक्षस, पिशाच्च, सरळ
क्षमा याचना करतात. तेव्हा भगवंताचे हे आशीर्वाद आहेत, त्याला वरदान दिलेले आहे की शुक्रवारे तु सायन्ये किरीटं धारयाम्यहं किरीटधारणे स्यांतां नेत्रे मे जलपूरिते घटिका षट्कमात्रं ते सुखं तत्र भविष्यति. शुक्रवारी जेव्हा मी किरीट धारण करेल. कधी किरीट धारण होईल? जेव्हा ते मला दानात येईल. कोणतं? शतभार नावाचं जे किरीट आहे, जे शतभार किरीट मला आकाश राजा माझ्या विवाहाच्या वेळेस कन्यादानाच्या प्रसंगामध्ये वरदक्षिणेच्या स्वरूपामध्ये देतील, तेव्हा ते जेव्हा मी धारण करेल तेव्हा माझ्या डोळ्यातून 6 घटिका फक्त शुक्रवारी सायंकाळी, शुक्रवारे तो सायन्ये, संध्याकाळी जेव्हा ते शतभार नावाचं किरीट धारण करेल 6 घटिकांसाठी. एक घटिका म्हणजे 48 मिनिटं. एक घटिका म्हणजे 48 मिनिटं. अशा 6 घटिका जेव्हा मी ते धारण करेल तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येईल. ते पाणी बघून तुला आनंद होईल. फक्त शुक्रवारी संध्याकाळी 6 घटिका तुला सुख प्राप्त होईल. नंतर भगवंत त्या ठिकाणी लीला ज्या पद्धतीने गोकुळात करू लागले त्या पद्धतीने करू लागले. स्वतः भगवंत कृष्ण, वारुळ देवकी, चिंचेचं झाड वसुदेव, शेषाचल बलराम, क्षेत्र मथुरा म्हणजे तिरुमला क्षेत्र हे मथुरा झालं. स्वामी पुष्करणी ही यमुना झाली. सर्व हरिण हे यादव होते. सर्व पक्षी हे गोपिका होते. या पद्धतीने त्यांची ती लीला सुरू झाली. यशोदा मातेचा या ठिकाणी प्रसंग येतो. बकुळा माता म्हणून यशोदा माता प्रार्थना करते की मला तुझा विवाह बघायचा आहे, बघता आला नाही. पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या अवतार कार्यामध्ये तुम्हाला ते प्रदान करतो भाग्य असं म्हणून आशीर्वाद देतात. तीच यशोदा माता आता या ठिकाणी बकुळा होते. स्वामी त्याच्या वरास्वामी मग पटलावर त्याला पाठवतात. वरास्वामीला राहायला जागा द्या. भगवंत ज्या वारुळाच्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी डाव्या बाजूला वराह देवाचं संविधान असतं. त्या क्षेत्राला आदिवराह म्हणजे आदिवराह कल्पे वैवस्वत मनवंतर इत्यादी स्वरूपामध्ये आपण म्हणतो. भगवंत बघा 2 स्वरूप आहेत असा प्रसंग अनेककडे आलेला आहे. जसं की आपण बघायला गेलं तर रामायणाच्या प्रसंगामध्ये परशुराम भगवंत हे रामराय समोरासमोर आलेले तेव्हा अतुल नामक राक्षसाचा कार्यक्रम झालेला आहे, त्याचा वध झालेला आहे. त्या व्यतिरिक्त महाभारताच्या प्रसंगामध्ये अनेक ठिकाणी 3 अवतार एकत्र आलेले आहेत. व्यास, कृष्ण, भार्गवराम अर्थात परशुराम, तिन्ही एकत्र आलेले. तसाच प्रसंग या ठिकाणी उद्भवला. वराह देवांच्या समोर परमात्मा स्वतः व्यंकटेश्वर रूपाने प्रत्यक्ष होते. मला ही जमीन पाहिजे. किती सांगितली जमीन? तर काहीतरी 100 बाय 100 बरोबर ना? 100 बाय 100 100 बाय 100 म्हणजे प्राय गर्भगुडीच असेल ती, किंवा तेवढा भाग सध्याचा मंदिरात. 3 पाद कसं वामनाचं तसं 100 पाद मागितलं. वामनाचे का? नाही ह्यांचेच आहे. 100 पाद भूमिपुत्र असा आहे. 100 पाऊल जमीन मागितली. 100 पाऊल जमीन म्हटलं तरी आपण गर्भगुडीचा भाग घेऊ. तेवढा भाग मागितला भगवंत. आता हे म्हणतात वराह देव की तुमचीच जमीन आहे. नाही तशी नको. तर कशी पाहिजे? स्थलम देह्यवनिं कांत यावत कलियुगम भवेत स्थलम मौल्यम गृह्यताम. की बाबा कलियुगाच्या नियमानुसार आम्हाला जागा पाहिजे. कलियुगाच्या नियमानुसार जागा पाहिजे. तर मग कलियुगाच्या नियमानुसार व्यवहार करावा. तो व्यवहारासाठी धन नाहीये. मग काय देऊ? तो मान सन्मान देतो. काय? श्रीनिवास उवाच
प्रथमं दर्शनं च स्यात् नैवेद्यं चिरसेचनम् इदमेव परं द्रव्यं ददामि करुणानिधे दास्यामि यत्ते भूकान्त तदङ्गीकुरु माधव वरं द्रव्यमिदं तात कृपा कुरु कृपानिधे. आजच्या घटिकेला लोक तिरुमला क्षेत्रात जातात. अहो वराह देवाची तिथं फार गर्दी आहे म्हणून पहिले व्यंकप्पाकडे गेलो आणि नंतर येऊन वराह देवाचं दर्शन घेतलं. जे काही केलं सगळं गेलं. स्पष्ट भगवंत सांगायले. श्रीनिवास उवाच प्रथमं दर्शनं च स्यात् नैवेद्यं शिरसेचनम् इदमेव परं द्रव्यं ददामि करुणानिधे. भगवंता वराहदेवा, मी तुम्हाला धनाच्या स्वरूपामध्ये मान देत आहे, सन्मान देत आहे. काय देतोय तर माझ्या पूजेच्या आधी तुमची पूजा होईल. जो कोणी माझ्या दर्शनासाठी येईल त्याला त्याचं फळ, त्याला यात्रेचं फळ, त्याच्या सेवेचं फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तो माझ्या दर्शनाच्या आधी तुमचं दर्शन घेईल. मला नैवेद्य करायच्या आधी तुमचा नैवेद्य व्हायला पाहिजे. मला अभिषेक घालायच्या आधी तुमचा अभिषेक झाला पाहिजे. ही संभावना किंवा हे द्रव्य, हे पैसे, हे अर्थ जमिनीच्या बदल्यामध्ये वराहदेवांना दिले. पुढे चालून यशोदा मातेची कथा चालू होते. बकुळा देवीची. बकुळा देवी यशोदा माता, ही यशोदा माता भगवंताच्या मागच्या अवतार कार्यामध्ये यशोदा माता होते. या ठिकाणी बकुळा माता होते. विवाहासाठी भगवंतानं वरदान दिलेलं असतं. भगवंताला खाऊ पिऊ घालते. सगळ्यांना कथा माहिती. तुमची आता कन्या कुठे शोधायची तर नारायणपुरामध्ये जाऊन शोधा असं म्हणतात. तर मग प्रसंगामध्ये एक विषय येतो की भगवंत कसा जातात, नारायणपुरात कसे जातात, काय सांगतात. तर पानाचा डब्बा, घोड्यावर बसून. ते घोडा कसा आहे तर घोडा साक्षात वायुदेव आहे. लगाम कोणाचा आहे तर लक्ष्मी मातेचा लगाम आहे. 15 हात लांब ज्यांचं धोतर आहे. पांढरं शुभ्र आहे. सोन्याचे काठ आहेत. उंची वस्त्र घातलेली आहेत. कंबरपट्टा आहे भगवंताने घातलेला. मेखला यज्ञोपवीत घातलेले. उपवस्त्र किती तर 5 हात लांब उपवस्त्र सांगितलेलं आहे. 5 हात लांब उपवस्त्र. किरीट धारण केलेले, फेटा बांधलेला आहे मस्त रेशमी. केशर, चंदन, जायफळ, भीमसेनी कापूर, विलायची इत्यादींनी युक्त गंध, त्याच्यामध्ये कुंकुम टाकून ते धारण केलेले आहे. विड्याचे पानाचा एक डब्बा स्वतःच्या उपवस्त्रामध्ये, शेल्यामध्ये बांधून नवरत्नांनी युक्त असा तो डब्बा स्वतःच्या कमरेला बांधलेला आहे. चतुर्भुज आहे. शंख चक्र गदाधारी आहे. एवढंच नसून 2 हात रिक्त आहेत. एका हातामध्ये बाण आणि दुसऱ्या हातामध्ये धनुष्य घेतलेले. असे ते घोड्यावर बसून हिंस्र पशु कलीस्वरूपम तदतीव दुस्सहं वराद विदातुश्च सकलैश्च. 10वा अध्याय वेदव्यास आख्यान तात्पर्य निर्णय. त्याच्यामध्ये सांगितलं की हातावर मंथन केल्यानंतर, घोटल्यानंतर जे काही ददौस किंचित गिरीशाय वायू, जे काही थोडंसं दिलंय गिरीशांना विष, उरलेल्या विषातून कोण उत्पन्न झाले ते हिंस्र कीटक पशु इत्यादी जे आहेत ना, ते कली आहेत, जे कंटक आहेत, जे त्रासक आहेत या लोकांना, सज्जनांना, त्या सगळ्यांचा संहार करण्यासाठी भगवंत त्या घोड्यावर बसून चतुर्भुज शंखचक्रधारी होऊन धनुष्यबाण घेऊन निघाले. खड्ग आहे कमरेला परत. असं हे भव्य दिव्य स्वरूप. हे भव्य दिव्य स्वरूप बघितलं कोणी? पद्मावती माते. पद्मावती नाव का ठेवलं तर पद्मपुष्पामध्ये उत्पन्न झालेले आहे. साक्षात महालक्ष्मी. त्या ठिकाणी या बकुळा माता जातात आणि विवाहाची बोलाचाली करतात. विवाहाची बोलाचाली झाली. आता
बोलाचालीच्या आधी एक मी विषय मांडला होता की बाबा भगवंताला या बकुळा माता भोजन करून घालतात. आई आहे शेवटी, आईच्या हातच्या अन्नाला इहलोकी सोडा परलोकी देखील दोष नाही. आईच्या हातात तिथंच एक लक्षात ठेवा, हे सगळ्यांना प्राय माहिती असेल की तिरुमला क्षेत्रामध्ये कोणी हातात जर का भात आणून जरी दिला तरी तो मुकाट्याने ग्रहण केलाच पाहिजे. समोरचा व्यक्ती किती सवळं पण करतो किती नाही, शून्य किंमत तिथे मुकाट्याने तो ग्रहण करायचा. आदित्य पुराणात वर्णन आहे मुकाट्याने. का? साक्षात वैकुंठ आहे तिथे दोष इत्यादी काही नाही. साक्षात भगवंताला झालेला प्रसाद मुकाट्यानं आदि वराह क्षेत्र व्यंकटाचल पर्वतावर ग्रहण करायला पाहिजे. नाही घेतला तर महापातक आहे, नरकादी अनर्थ पडतात. त्याच्यामुळे तिथं खरकट इत्यादी काही विषय नाही. मग बुंदी खरकटी असते तरी कसं काय घेतात, हा सिद्ध विषय. त्याच्यामुळे त्या भगवंताचं मेन्यू कार्ड सांगितले याच्यामध्ये. डेली रुटीन भगवंताला काय काय आवडतं. श्यामान्नम हरिद्रान्नम दधी अन्नम कुशरोदनम गुडान्नम च मुदान्नम इति अन्नम षडविधम स्मृतम. 6 प्रकारचे भात भगवंताला अत्यंत प्रिय आहेत आणि ते त्या व्यंकटेशाच्या नवरात्रामध्ये किंवा इत्यादी स्वरूपात आपण करायलाच पाहिजे, प्रधानता द्यायला पाहिजे. श्यामक अन्नम, श्यामक नावाचे धान्य आहे त्याचा भात व्हायला पाहिजे. हळदीचा भात अर्थात फोडणीचा भात, चित्रान्न, दही अन्न, दही भात, कृशोदन्नम. आता या कृषाला काय म्हणतात ते या ठिकाणी माहित नाही. पोंगल गुळ भात, मुदगा अन्नम, उडीद डाळीचा भात, उडीद डाळी मूग असते ना ते कृषाचा मूग मुदगा अन्न, हा खिचडी, खिचडी, डाळ खिचडी. अशा प्रकारचे 6 अन्न सांगितलेले. 6 प्रकारचे एक अन्न नाही. श्यामकांना कृषांना, श्यामकांना, हा श्यामकांना आणि कृषांना हे माहिती. पण एकंदरीत 6 प्रकारचे भात हे भगवंताला चढले पाहिजे. त्यातल्या त्यात सुलभतेनं नित्य दाखवण्यासारखं म्हणजे गुळ भात, तो व्हायलाच पाहिजे. या प्रकारच्या अन्नांचं वर्णन हे भगवंताच्या नित्य भोजनामध्ये भविष्योत्तर पुराणामध्ये आपल्याला षडविधम अन्न या स्वरूपामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं किंवा श्रवणाला मिळतं. हे सुताचार्य विचारतात आणि शतानंद मुनी कोणाला, जनक महाराज हे म्हणतात. नंतर बकुला माता भगवंत पंचेष्टा करतात, मध्येच रडतात खाताना. ती कथा देखील भरपूर आहे की श्रीकृष्ण परमात्मा ज्या पद्धतीने कष्ट द्यायची ज्या पद्धतीने इकडेही ते देतात. देवदेव जगन्नाथ पुराण पुरुषोत्तम मनोगतम करिष्यामी नात्र कार्या विचारणा. बकुळ माता म्हणते तुला काय पाहिजे, कशामुळे एवढं रडताय, तुम्हाला कशाची भीती आहे, गंधर्वाची, अप्सराची, भूताची, पिशाच्याची, कशाची भीती आहे ते सांगा मला, मी करते काहीतरी. त्याच्यावरती म्हणतात मया दृष्टावरा कन्या नामना पद्मावती शुभा साक्षात द्रमास्वमाम कन्याम घटयाशु वनानने. मी एक कन्या बघितली. कुठं बघितली? वनामध्ये. तिचं नाव पद्मावती आहे. माझी इच्छा आहे लक्ष्मी मातेचा अवतार पद्मावती असलेल्या या कन्येशी माझा विवाह तू जुळून दे. इच्छा होती ना मागच्या अवतारामध्ये लग्न बघायची, लग्न आता करा, आता पूर्णत्वास न्या. ठीक आहे.
बकुल उवाच पुत्रास्ते जगदाधार त्वया यात्र निरीक्षिता तन्मार्गम वद गोविंदम गच्छामि करुणानिधी. कुठे आहे, काय आहे, कसं जायचं सांगा. बरोबर आहे, गुगल मॅप वर टाकल्याशिवाय जाता येत नाही. सांगितलं त्रेतायुगात जेव्हा मी रामावतारात वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी वनवासात गेलो होतो तेव्हा रावण नावाच्या राक्षसाने सीता मातेची अपहरण केले होते इत्यादी स्वरूपामध्ये सगळी कथा सांगायला सुरुवात केली. कुठं आहे, काय आहे, कुठल्या तीराच्या जवळ आहे, सगळं काही सांगितलं. ठीक आहे, आता मी जाते. जाताना काय करा म्हणे माते, पर्वत उतरल्यानंतर खालती कपिल तीर्थ आहे, तिथं महादेव, तिथून थोडं पुढे गेला ऋषींचा आश्रम आहे, अगस्त्य मुनी, अगस्त्य आश्रम, तिथे रुद्रदेव आहे. त्यांच्याकडे प्रार्थना करा बरं माझ्यासाठी, माझं चांगलं व्हावं. आपण म्हणतो तर स्वामीजींकडे चालत आमच्यासाठी पण मंत्राक्षरा घेऊन या, म्हणतो का नाही? अगदी तसंच म्हणले. कुठं चालत? अच्छा गणपतीला चालला, आमच्यासाठी पण प्रार्थना करा बरं. तिरुपतीला आमच्यासाठी लाडू आणा बरं. दर्शनाचं तर कोणी म्हणत नाही तिरुपतीला आमच्यासाठी प्रार्थना करा, पण लाडू मात्र आमच्यासाठी आवश्यक आहे, हे सगळेजण म्हणतात. आणि त्याच पद्धतीनं भगवंत म्हणतात की मातेला चाललात ना तर प्रार्थना करून जावा. हा ठीक आहे म्हणजे त्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमाच्या तिथेच ही कन्या तुम्हाला प्राप्त होईल म्हणजे. तेव्हा स्वतःच्या कन्येचं सगळं कुशल मंगल व्हावं म्हणून रुद्रदेवाला विशेष अभिषेक चालू असतो. त्याच ठिकाणी ही बकुल माता जाते, तिथून ती राजवाड्यामध्ये जाते आणि सगळ्यांना कथा माहिती आकाश राजाशी बोलायसाठी. आकाश राजाशी बघा 1x12 अशा स्वरूपात व्हायला पाहिजे. म्हणजे 12 ब्राह्मण बसवायचे, 1x12 किंवा 11x11 121. इतक्या वेळेस जेव्हा रुद्राचं पठण होतं तेव्हा एक लघुरुद्र होतो. 11x121 बरोबर 1331. एवढ्यांदा जेव्हा रुद्राचं पारायण होतं तेव्हा ते महारुद्र होतं. 1331 गुणिले 11 बरोबर 14,641 वेळेस जेव्हा रुद्र सुक्ताचं पठण होतं तेव्हा अतिरुद्र अनुष्ठान संपन्न होतं. या ठिकाणी रुद्र पारायण चालू होतं आणि बकुळ देवी त्या ठिकाणी जाते, रुद्रदेवाचं दर्शन घेते. आता मुळात बकुळ याचा अर्थ काय? ब म्हणजे मोक्ष, कु म्हणजे मोक्षाची स्वामी, ला म्हणजे लालन करणारी. ब म्हणजे मोक्ष, कु म्हणजे मोक्षाचा स्वामी, ल म्हणजे लालन पालन करणारी. मोक्ष, त्या मोक्षाचे स्वामी जे आहेत त्यांचे लालन पालन पोषण करणारी ती यशोदा म्हणजे बकुळ. कृष्णाची यशोदा. तिथे जाऊन काय म्हणतात, मी कोण आहे? अहम श्री व्यंकटाधीश दासी भूतास्मी सांप्रतम. मी व्यंकटेश्वराची दासी आहे असं कोण म्हणते? बकुळ. मला धरणी देवीकडे काम आहे. आता तिथून ती चालू होती नाटक की एक लेकरू घेणं, रडत जाणं, परवांची ती कथा सगळ्यांना माहिती आहे. दुर्डी डोक्यावर धारण करतात, तोंडात दात नाही, धर्मदेवता धर्मदेवता म्हणत निघतात. ज्याला जे हवे त्याला ते मागा, त्याने ते मागा, सगळं काही देण्यासाठी धर्मदेव सिद्ध आहेत असं म्हणत जातात. गावामध्ये गेल्यावर धर्मदेवाच्या राणी म्हणते, हे माते तू माझ्या घरी ये, माझ्या मुलीचे भविष्य सांग. आता हे बरोबर आता कसं असतं बघा, एकादशी आली की बरोबर गाडा घरासमोर येते, केळी घ्या, तसं बरोबर मुद्दामून नजर आपल्यावर येईल असं केलं. ज्याला जे पाहिजे त्यानं ते मागा, धर्मदेव सिद्ध आहे द्यायला. राणी माझे बोलणे फार कठोर आहे, पहिलेच सांगून टाक, तुझ्या घरात येईल पण माझे बोलणे फार कठोर आहे. जे बोलते ते सत्य बोलते, जर तुला ते सत्य सहन होत असेल तरच मी सांगते, नाही तर मी माझ्या वाटेला तुझ्या वाटेला. आधीच कठोर झाली, याच्यातून कळतं. याच्यासाठी मराठीमध्ये म्हण आहे,
बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले. त्यालाच नमस्कार करावा. उठ सूट कोणाला नमस्कार करू नये. जो बोलतो तसाच करतो त्यालाच वंदन करावं. बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले. मराठी शब्द फार तीक्ष्ण आहे. राजभवनात गेल्यावर धर्मदेवी सांगते त्या राणीला स्नान करून ये, चांगले कपडे घालून ये, अलंकार युक्त होऊन ये, नटापट्टा करून ये. नंतर मी सांगते. देवी म्हणते मला सुखदान देत. तेव्हा राणी सोन्याच्या सुपामध्ये मोती भरून ते सुखदान देते व म्हणते दुःख माझ्या नशिबी आहे, उपाय सांगा. माझे मूल उपाशी आहे. ही कोण म्हणती? धर्मदेवी. ती म्हणते की माझी मूल उपाशी आहे. आता एवढं सगळं सोनं नाणं दिलं तरी माझी मुलगी उपाशी. ते सोनं नाणं खाता येत नाही हे देखील सिद्ध झालं याच्यातून. हो ना, सूप सोन्याचं दिलं त्याच्यामध्ये मोती भरले पण त्याच्यानं पोट थोडीच भरायला. अन्न पाहिजे, अन्नच पाहिजे. अन्न हे परब्रह्म. ते परब्रह्म कसं इत्यादी त्याला भरपूर विधान आहेत. निर्माण कणातून होतो. कसं होतो? अन्नाचा नाश होतो. परंतु अन्नाचं रसत्व जे आहे त्या रसत्वाने आपला देह चालतो. त्या अन्नाला निर्माण करणारा देखील परमात्मा असतो. प्रत्येक पदार्थांमध्ये भगवंताचे विविध प्रकार आहेत. कुरड्यामध्ये नरसिंहदेव आहेत, बृहस्पती देवी उपस्करामध्ये आहेत, म्हणजे जे चाटण्याचे जे देवता आहेत, आपण जे चाटतो लोणचं चटणी आहेत त्याच्यामध्ये बृहस्पती. खिरीमध्ये लक्ष्मी देवी आहे, तुपामध्ये लक्ष्मी देवी आहे, दहीमध्ये दधी वामन आहेत. आम्ल पदार्थ गौरींचे आहेत, आम्ल नसलेले पदार्थ रुद्रांचे आहेत, तांबुलामध्ये भगीरथी आहेत, अनेक देवता आहेत. एवढंच काय, नैवेद्य पडदा धरतात त्याच्यामध्ये विश्वक्सेन नावाचा देवता आहे. परशुराम परमात्मा चुलीत, पुरुष नाम परमात्मा. कितीतरी विषय आहेत म्हणून ते परब्रह्म आहे. अशा स्वरूपामध्ये परब्रह्मत्व घ्यायला पाहिजे. सांगतात धर्मदेवी स्वरूपी जे भगवंत ते सांगत होता. मजा भगवंत आले काय सांगतात की शिशुरूपी ब्रह्मदेवास म्हणतात अरे मूर्खा, तू नुसते कंदमुळं खात जा, तुला चांगलं अन्न काही पसत नाही. आता ते कसं आहे, नुसतं कंदमुळं खाल्ले की चांगलं पंचपक्वान्न जात नाही. समोरच्याला वाटते खात. सिद्ध विषय. तुम्ही एक आठवडा कंदमुळं खाऊन बघा. एक आठवडा बुभुक्षा निघून जातो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे अग्नी मंद होतो. जठराग्नी मंद होतो. जठराग्नी हा प्रज्वलित व्हायला पाहिजे. तो मंद झालेला असतो. भोजन केलं, लेकराला खाऊ घातलं, ब्रह्मदेव रूपी बालक रूपी शिशु रूपी ब्रह्मदेवाला खाऊ घातलं, स्वतः भगवंत जेवले. त्यानंतर तांबूळ घेतला. ब्रह्मदेव खाल्ले नाही. हो ना, ते खाल्ले नाही म्हणून त्याच्यातच आम्ही खाल्ले. ब्रह्मदेव क्वाय क्वाय करू लागले, लेकरू रडू लागलं. ते लेकरू रडू लागलं म्हणून ते लेकरानं तुला आवडत नाही, तू कंदमुळं खात जा, मीच खाऊन टाकते म्हणून सगळं भगवंताला खाऊन टाकलं. फस्त केलं. तांबूल मागितला, तांबूल दिला, तांबूल खाल्ला. हे सगळं बघण्यासाठी नाटक सगळ्या देवी देवतांनी गर्दी जमा केली. अजून आपल्याला भरपूर गाठायचं. लवकर लवकर गाठतो. त्याच्यामुळे लवकर गाठ. सांगतात की एक देवी, ती बकुळ देवी नावाची एक देवी आहे. ती स्वतःच्या मुलाचं प्रस्ताव मांडेल, त्याला होकार द्या आणि तिथून ती धर्मदेवी निघून जाते. भगवंत निघून जातो. बकुळा देवी येते व साक्षात प्रस्तावच मांडते की माझा मुलगा असा असा आहे, व्यंकटाचलाधीश आहे, तर त्याच्यासाठी मी तुमच्या मुलीचा हात मागण्यासाठी आलेले आहे. नाव काय विचारतात? नाव काय? कृष्ण हे नाव आहे. श्रीनिवास कृष्ण. माता कोण? देवकी माता, वसुदेव पिता, चंद्रवंश, वशिष्ठ गोत्र, श्रवणा नक्षत्र, व्यंकटाचल पर्वतावर सध्या स्थित आहे. ऍड्रेस, बायोडाटा. विद्यावंत बलवंत आहेत आणि ऐश्वर्य परिपूर्ण आहे. म्हणजे उत्पन्नाचं साधन टेन्शन नाही, राहण्याचं टेन्शन नाही. हो ना, 200 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 2 BHK, 3 BHK, अख्खा पर्वतच आमचा आहे.
सध्या तरी त्या पर्वतावर स्थित आहेत, पुढचा माहित नाही, आजूबाजूचे पर्वत पण घेऊ शकतात ते. श्रवणा नक्षत्र आहे, वशिष्ठ गोत्र आहे, चंद्रवंश आहे, वसुदेव पिता आहे, देवकी माता आहे. त्याच्यामुळे नाव कृष्ण आहे किंवा श्रीनिवास आहे. असं सगळं आमचं बायोडाटा आहे. कन्यादानाच्या प्रसंगी तुम्ही भगवंतास पाहू शकता. कधी पाहू शकता? डायरेक्ट कन्यादानाच्या वेळेस. आता काही नाही. मान्य असेल सांगा, नाही दुसरं बघायला. नाही मान्य. आता खरी मजा कुठे सुरू होते की जेव्हा हे सगळं सांगतात तेव्हा बृहस्पती उवाचे इत्यादी स्वरूपामध्ये येतं. शुकोवस्ती व्यासतनयः श्रीनिवास परायणः तमाभाय महाराज शीघ्रम ते पृथ्वीपते. बृहस्पती आचार्य म्हणतात शुकाचार्यांना बोलवा, ते जवळचे आहेत. सगळं विधी इत्यादी करायचं आहे ना, त्यांच्या डोळ्या देखत करा. बृहस्पती आचार्य स्वतः होते, शुकाचार्य होते. या सगळ्यांच्या शुकाचार्य म्हणतात हा विवाह सोहळा जगासाठी अत्यंत मंगलदायक ठरणार आहे. कोणता? हा दशमीचा, आजच्या दिवशीचा विवाह सोहळा. आमचे आचार्य म्हणतात की कधी पुरण नाही घातलं तरी चालतं, पण आजच्या दिवशी पुरण घाला, इतकं घाला, एक कण का होईना घाला. भगवंताचा आज विवाह झालेला आहे. दसऱ्याला नाही झालं तर चालतंय. हे आजचं सोडू नका. लोकांना आजचा महतीच माहिती नाही. आजची असे अनेक दिवस आहेत बरं, एकच दिवस नाही, असे अनेक दिवस आहेत आपण सोडून देतो. असे म्हणून संध्यावंदनासाठी शुकाचार्य निघून जातात. नदी स्नान करून दर्भाने माळ, कवच, कुंडल इत्यादी कृष्णाजीने घेऊन तोंडील राजा शुकाचार्यांना रथामध्ये बसून चतुरंग सेनानीशी राज्यात आणतात. शुकाचार्यांचं स्वागत होतं व विवाहाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. आता विवाह करायचा म्हणल्यावर सगळ्यात पहिले धनधान्य प्रदान देवीं परिपूर्ण स्वरूपिणी अष्टहस्त समायुक्तां महिषमर्दिनी. सगळ्यात पहिली लागणारी गोष्ट म्हणजे धन. त्याच्याशिवाय कसं? सगळ्या देवी देवतांना बोलवतात. कोणाकोणाला बोलवतात? भगवंत, तर कुलदेवता. वशिष्ठ ऋषी देवप्रतिष्ठापनेसाठी भगवंता तुम्हीच कुलदेवत, तुमचे कुलदेवत कोणते असे विचार. श्री भगवान उवाच वशिष्ठ मम कल्याणी कुलदेवी शमी स्मृता ममापि पांडवानां च नात्र कार्या विचारणा. माझी व पांडवांची कुलदेवता एकच, शमी. कुठल्याही शुभ प्रसंगी बाहेर जायचं असेल तर शमीला नमस्कार करून जा. कुठल्याही शुभ प्रसंगामध्ये कुलदेवतेला तर पत्रिका ठेवाच ठेवा, पण जे कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचं देखील कुलदेवत काय आहे ह्याचं विसर पडू देऊ नका. त्याच्या समोर देखील पत्रिका ठेवा. कुठे? शमी वृक्षापाशी. भगवंत म्हणतात कुमार तीर्थाजवळ एक शमीची वृक्षाची फांदी आहे. ती फांदी आणतात व त्याची प्रतिष्ठापना करून त्याचं पूजन करतात. देवप्रतिष्ठापना शमीच्या फांदीची करतात. त्या ठिकाणी पत्रिका ठेवतात. श्री भगवान उवाच शमी पापम शमयमे शमी शत्रु विनाशिनी अर्जुनस्य धनुर्धात्री रामस्य प्रियदर्शनी मातरमे कुरु कल्याण मम विघ्नेन सुरप्रिये कलह सर्वदेवानां राज्ञस्तस्य च नो भवेत् इति संप्रार्थ्य देवेश कुलदेवीं सुरार्चिताम्. ही प्रार्थना भगवंत स्वतः करतात. नंतर दुसरी पत्रिका देतात वराहदेवांना. वराहदेवांच्या नंतर आता सगळ्यांना पत्रिका देतात. एक एक देवी देवता येतात. लक्ष्मी, आता भगवंताला स्नान घालायचं ना मंगल, करवीर निवासिनी बोलून घेतात. ती महालक्ष्मी देवी काय करते? भगवंताला मंगल स्नान घालते.
मंगल स्नान अनेक प्रकारचे आहे. थोडासा विषयांतर करून परत मुद्द्यावर येतो. वेळेचा अभाव आहे, मान्य आहे, परंतु सांगणं अनिवार्य वाटतं. नवग्रहादी दोष जाण्यासाठी 9 ग्रहांचे 9 चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेले स्नान आहे. असे अनेक स्नान आहेत. जवळजवळ वाचण्यामध्ये प्रधानतेने आढळणारे 192 स्नान आहे. 192 एवढे स्नान आहेत. एवढे स्नान केले असता देह शुद्धी होते असं चरक आणि सुश्रुत संहितेत सांगितलेलं आहे. 20 दश स्नान विधी इत्यादी वेगळा देह पवित्रेचा, परंतु त्वग रोग आदी, त्वचेचे रोग, पित्त रोग, वात रोग इत्यादी रोगातून शुद्ध देह करण्यासाठी 192 प्रकारचे विविध स्नान सांगितलेले आहेत. विविध प्रकारचे स्नान. असं सुमंगल स्नान महालक्ष्मी देवी भगवंताला घालतात. म्हणून भगवंताला अभिषेक आपल्या हाताने करत नाही. कशाने करतो? शंख. त्याच्यामध्ये कोणाचा अधिष्ठान आहे? लक्ष्मी. अधिकार आपल्याला नाहीये भगवंताला स्नान घालण्याचा, म्हणून शंखाने घालतो. त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे. महालक्ष्मी देवी तेल लावतात. सिंहासनावर भगवंताला बसवतात. रत्नादेवी सिंहासनावर बसून तेल लावतात, अभ्यंग करतात. सरस्वती देवी नंतर उठणं इत्यादी लावतात. नंतर सरस्वती देवी वस्त्र आणतात. महालक्ष्मी देवी भगवंताला वस्त्र नेसवतात. महालक्ष्मी देवी धूपाने भगवंताचे केस वाळवतात. रती देवी सची देवी चामर सेवा करतात. सावित्री देवी सुवर्ण आसनावर सुवर्ण आरसा दाखवतात, दर्पण दाखवतात. सरस्वती देवी छत्र डोक्यावर धरतात. गंगा देवी सुवर्ण पादुका आणतात. अशा सगळ्या अलंकारांनी युक्त भगवंत जेव्हा स्थिर असतो तेव्हा महालक्ष्मी देवी भगवंताला टिळा लावतात, विजय टिळा. हे सगळेजण कार्यामध्ये कार्यान्वित होतात. नंतर हे सगळ्या पद्धतीने सांगितलंय की पुढे कशा पद्धतीने देवप्रतिष्ठा, देव ब्राह्मण इत्यादी झालं. आता वराड भरपूर मोठं आहे, तर मांडव देखील मोठा पाहिजे. लवाजमा मोठा तर खर्चही मोठा. नीलकंठ उवाच विवाह करणे देव तथा भवन कर्माणि प्रारब्धस्यांत पर्यंतम यो हि यंतम समाचरेत. काय करायचं? विवाहासाठी, घर निर्माणासाठी ऋण घेणे हेच योग्य आहे. भगवंत एकांतात कुबेरास बोलवतात, म्हणतात आम्हाला घर बांधवायचे, लोन द्या. लोन द्या. आता लोन देताना गॅरेंटर पाहिजे. विदाउट गॅरेंटर काहीच होत नाही. बरं, गॅरेंटर पण सरकारी पाहिजे. बरं, प्रायव्हेट चालत नाही. हो ना, हप्ते थकले तर बँकेचं दिवाळा निघायचं. त्याच्यामुळे गॅरेंटर पण असे गव्हर्नमेंट क्लास 1 अधिकारी असले तर अजून चांगलं. पण भगवंत म्हणतात बरं गॅरेंटर पाहिजे. पहिल्यांदा तर कुबेर म्हणतात तुमचंच सगळं. नाही, मला कसं दे म्हणे. तर कलियुगाच्या नियमानुसार ठीक आहे म्हणे, मग गॅरेंटर आणा. गॅरेंटर आणा म्हणल्यावर किती जण गॅरेंटर असतात? 3. पहिले वराहदेव, ब्रह्मदेव, दुसरे रुद्रदेव, तिसरे अश्वत्थ वृक्ष. आता हे जर का बघायचं असेल, सध्या एक गॅरेंटर तिथे 24 तास उभा आहे, अश्वत्थ वृक्ष. वराह देवाच्या एक्झॅक्ट बॅक साईडला ती जागा आहे. आजही ते वृक्ष स्थिर आहे. त्या वृक्षाच्या खाली शिवलिंग ठेवले. आजही लोकांना ते दिसतं. आजही लोक त्या अश्वत्थ वृक्षाला नमस्कार करतात, पाणी घालतात. कशासाठी? तर कर्ज कमी होण्यासाठी. आमचं सगळं शुभ व्हावं, धनाची वृद्धी व्हावी, याच्यासाठी अश्वत्थ वृक्षाला तिथे जातात. विशेष कलियुगामध्ये ज्या पद्धतीने लोक धन घेतात, कर्ज काढतात, त्या पद्धतीने धन द्या. तेव्हा कुबेर म्हणतात ठीक आहे. ब्रह्मदेव कर्जाचे कागदपत्र लिहितात. कागदपत्र लिहिल्यानंतर कुबेराद्वारे वैशाख शुद्ध सप्तमी विलंबी नाम संवत्सर मंगळवार रामचंद्राच्या काळातील रामराज्यातील 14 लाख सुवर्ण मुद्रा देण्यात येत आहेत. या कर्जाचे स्वरूपात देण्यात येत आहेत 14 लाख राममुद्रा. रामनामी श्रीनिवास परमात्मा विवाहानंतर 1000 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी व्याजासहित कुबेराला परत करणार आहेत.
साक्षीदार 1 ब्रह्मदेव, 2 रुद्रदेव, 3 अश्वत्थ वृक्ष. सया पर करा. सया झाल्या, व्यवहार झाला, धनधान्य प्राप्ती झाली. धन प्राप्त झाल्यानंतर आता वैशाख शुद्ध दुसऱ्या दिवशी अष्टमीला वार बुधवार, सप्तमीला कर्ज घेतला, अष्टमीला वार बुधवार, वाजत गाजत ऋषीमुनी ब्रह्मवृंद इत्यादी सगळेजण येतात. शुकाचार्य म्हणतात इथे विश्रांती करायला पाहिजे. आमच्या आश्रमामध्ये कुटीमध्ये बोलण्या विश्रांती. आता शुकाचार्यांनी आतमध्ये बसलेल्या बकुळा मातेला टिपिकल लोक असतात स्वामी सोबत, सगळे जण जात नाहीत गर्भगुडीत. व्यंकटेशाच्या तिथं डायरेक्ट एंट्री सिंह दरवाजातून सगळ्यांना थोडीच आहे, भले किती जवळचा असतो. माता पूर्वाश्रमातल्या, पिता पूर्वाश्रमातले, बंधू पूर्वाश्रमातले आणि विद्यागुरु पूर्वाश्रमातले, संपला विषय. त्याच्या व्यतिरिक्त 5वा माणूस म्हणजे खजिनदार. 3 खजिनदार, विष्णू आचार्य, विष्णू तीर्थाचार्य, शशी आचार्य, लक्ष्मी नरसिंहाचार्य, संपला विषय. यांच्या व्यतिरिक्त कुठलेच आचार्य जात नाही. जातात का? डायरेक्ट एंट्री, VIP नाही. तसंच त्यांच्या कुटीमध्ये ठराविक लोकच होते. रुद्रदेव, ब्रह्मदेव असे ठराविक माणसं होते नारदाची. बाहेर हजारोची संख्या. भूक लागली, यांनी फळ दिली. आता भगवंताची लीला अशी, भगवंताने फळ खाल्लं, सगळ्यांची क्षुधा शांत झाली, ढेकर झाली, सगळ्यांना ढेकर आली. भगवंताने सगळ्या देवी देवतांना भगवंताने सगळ्या देवी देवतांना आपापले काम नियुक्त करून दिले होते. नवग्रहांना भांडे घासण्याचं काम दिलं होतं, हे माहिती असेल. पिता पुत्र रुद्रदेव आणि कार्तिकेय देव यांना स्वागताचं काम दिलं. स्वागत इच्छुक, स्वागतासाठी इच्छुक असलेले हे दोघ जण पिता पुत्रांना पुढे केलं. अग्निदेवाला मात्र स्वयंपाकाचं काम का दिलं हे महत्वाचं. अग्नीवरच शिजलेल्या अन्नांच्या आहुत्या ऋषी इत्यादी देवता स्वीकारतात, वैश्वदेव स्वीकारतात. तेव्हाच तो नैवेद्य गृहीत धरला. अग्निदेवांची पत्नी स्वयंपाक नाही केला, कोण केले? स्वाहापत्नी, ते द्या सोडून. पण स्वयंपाक कोणी केला? स्वाहा तर नंतर झाला, खाल्ल्यावर. आहुत्या टाकल्यावर स्वाहा होणार ना, केलंच नाही. स्वतः स्वाहा त्या विषयी नंतर सोडून मग अग्नीच केले ना. स्वयंपाक कोणी केला? अग्निदेव. अग्नी केला का त्यांच्या पत्नीने केला? अग्निदेव. स्वयंपाक कोणी केला? अग्निदेवाने का त्यांच्या पत्नीने? वर्णन काय आले? अग्निदेवाने. बघा, देवाने भगवंताच्या विवाहासाठी स्वयंपाक केला, हे महत्त्वाचं. का केला आणि अग्नीनेच का केला? तर अग्नी हा कुठल्याही परिस्थितीमध्ये शुद्ध आहे. अग्नी हा सदैव शुद्ध आहे. अग्नी हा सदैव शुद्ध आहे. अग्नी अंतर्गत नारायण आहे. उपासना करताना अग्नीची देखील सांगितलेली आहे. त्या अग्नि उपासनेमधला एक अंग तो वैश्वदेव. त्या वैश्वदेवामध्ये इंद्रादी, सोमादी, अग्नी आदी अनेक आहुत्या आहेत. प्रजापती इत्यादी अनेक आहुत्या आहेत. नंतर बलिपीठ आहे. खूप जण करतात, खूप जण करत नाही. प्रत्येकाला बली दिलेलं आहे, बलिग्रहण. त्या अग्निदेवाला भोजनाची सोय करायला सांगायचं. रात्रीचा आता मुक्काम गोष्ट मस्त तृप्त व्हावा असं मेजवानी केली. सगळेजण आले, रात्री राहिले. विशेष महाल बांधण्यात आला होता विश्वकर्मा भगवंताच्या, विश्वकर्मा देवतेच्या द्वारे.
आधीच पुढे पाठवायचे सगळे तयारी करायला. जसं स्वामी यायच्या आधी एक टीटी समोर येते, आधी त्याच पद्धतीनं टेम्पो ट्रॅव्हल जसं समोर येतं तसं आधीच यांची अर्धभराड पुढे गेलं नियोजन लावायला. भगवंत येतं. पण एक गावच नवीन बसवलं होतं. हे सगळेजण आले, राहिले, रात्री भोजन झालं, विश्रांती झाली. शुक्रवारे दशम्यांच सायंकाले वियन नृपः चतुरंग बलम सर्वं निधाय पुरतः सुतम. आकाश राजा चतुरंग सेनानीशी हत्ती घोडे रथ सैन्य व स्वतःचा पुत्र वसुदान तोंडमान राजा यांच्या समेत अलंकाराने युक्त होऊन सुशोभित होऊन भगवंताच्या खेमा अर्थात भगवंताच्या तंबूच्या दिशेने किंवा शामियानाच्या दिशेने ज्या ठिकाणी त्यांचं भवन बांधण्यात आलं त्या दिशेने पूज करतात, प्रस्थान करतात. सभांचकार रत्नाढ्याम विश्वकर्मा विभो प्रिया तत्रासीना महाभाग ब्रह्माद्या सर्व देवता. रत्नांनी जडित 10,000 स्तंभांनी युक्त भगवंताचे निवासस्थान होते. त्या ठिकाणी गाजत वाजत भगवंत त्या स्तंभामध्ये येऊन राहिलेले होते. हे सगळे आलेले आकाश राजा तोंडमान राजा व त्या आकाश राजाचा पुत्र वसुदान हे त्या भगवंताला चतुरंग सेनानीशी त्या रत्न जडित 10,000 स्तंभांनी युक्त विवाह मंडपामध्ये भगवंतांना आणतात व आकाश राजा त्यांना आणून बसवतात व स्नानासाठी जातात. स्नान करून भगवंत वापस येऊन भगवंताची पाद्यपूजा करतात, प्रारंभ करतात. श्री गुरुभ्यो नमः. ततस्तु घंटिका घोषं कृतवान् देवचिन्तकः सुमुहूर्ते तदा प्राप्ते मंगलाष्टकम् अब्रवीत्. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. लक्ष्मीर्यस्य परिग्रहः कमलभूः सूनो गुरुरात्मरः पौत्रश्चन्द्रविभूषरः सुरगुरुशेषस्य शय्यासनः ब्रह्माण्डं वरमन्दिरं सुरगणा यस्य प्रभो सेवका सत्रैलोक्यकुटुम्बपालनपरः कुर्यात् शरीरमङ्गलं समूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान ब्रह्मा वायु गिरीश शेष गरुडा देवेन्द्र कामो गुरोश्चन्द्रार्को वरुणानलो मनुयमो वित्तेश विघ्नेश्वरो नासत्यो निर्वृतिर्मरुद्गणयुता पर्जन्यमित्रादयः सर्वे स्थावर जंगमा प्रकीर्णं कुर्वन्तु नो मङ्गलं समूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान विश्वामित्र पराशरौ मृगभोगस्य पुलस्य क्रतु श्रीमानत्रिमरीचिकौ च पुनः शक्तिरवशिष्टो गिराः माण्डव्यो जमदग्निगौतम भरद्वाजादयस्तापसा श्रीविष्णो पदपद्मचिन्तनरता कुर्वन्तु नो मङ्गलं शुभमूर्ते सावधान सुलग्न सावधान लक्ष्मीनारायण ध्यान सावधान मान्धाता नौशोम्बरीश सकरौ राजावृतो हैहयः श्रीमान् धर्मसुतो नरो दशरथो राजायाति यदुः ईक्ष्वाकुश्च विभीषणश्च भरतश्चोत्तानपादौ ध्रुवौ श्चेत्याद्या भुविभूभुजश्च सततं कुर्वन्तु नो मङ्गलं शुभमूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान श्रीमेरु ह्युमांशमन्दरगिरे कैलासशैलस्तथा माहेन्द्रो मलयश्च विञ्जनिषदो सिंहस्तथा रैवतः सह्याद्रीवरगन्धमादनगिरिर्मैनाकगोमन्तकौ इत्याद्या भूधरा प्रतिदिनं कुर्वन्तु नो मङ्गलं शुभमूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कृष्णा भीमरथी च फल्गु शरयो श्रीगण्डकी गोमती कावेरी कपिलावराह तनया नेत्रावती इत्यादयो नद्या श्रीहरिपाद पंकजभावा कुर्वन्तु नो मङ्गलं शुभमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान वेदाश्चोप
उपनिषद्गणाश्च विविधाः सांगा पुराणान्विता वेदान्ता अपि मन्त्रतन्त्रसहितास्तर्काः स्मृतीनां गणाः काव्यालङ्कृतिनीतिनाटकयुक्ता शब्दाश्च नानाविधाः श्रीविष्णोर्गुणराशिकीर्तनपराः कुर्वन्तु नो मङ्गलम् शुभमुहूर्ते सावधान सुलग्ना सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान आदित्यादि नवग्रहा शुभकरा मेषादयो राशयो नक्षत्राणि सयोवकाशतिथियस्तद्देवतास्तद्गणाः मासाब्दवृतयस्तथैव दिवसा सन्ध्यास्तथा रात्रयः सर्वे स्थावरजङ्गमा प्रतिदिनं कुर्वन्तु नो मङ्गलम् शुभमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान यो देवो भुवि वर्तते कलियुगे वैकुण्ठलोकस्थितो भक्तानां परिपालनाय सततं कारुण्यवारानिधे श्रीशेषाख्यधरेन्द्रमस्तकमनिर्भक्तैकचिन्तामणिः श्रीमद्वेङ्कटभूधरेन्द्रमनः कुर्याद्धरिर्मङ्गलम् शुभमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान तदैव लग्नं त्रिशन्तरेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपदे जयेन्द्रियं स्मरामि. विवाह होतो, कन्यादान होतं. कन्यादानामध्ये भगवंताला शतभार किरीट, सुवर्ण ताट, वाटी, भोजनचं सगळं सेट, कंठीहार, लिंबा एवढे मोठे असलेले मोत्यांचे हार, नागभूषण, तलवार इत्यादी आभूषणे हे वरदक्षिणेच्या स्वरूपामध्ये देतात. बृहस्पती ऋषी अत्रि गोत्रामध्ये उत्पन्न झालेली सुरवीर राजाची प्रपौत्री, सुधर्म राजाची नातू, आकाश राजाची पुत्री पद्मावती यांचा स्वीकार करा असं कन्यादानामध्ये सांगतात. इकडे वशिष्ठ ऋषी भगवंताकडनं वधून घेतात. याती राजाचे पणतू, शूरसेन राजाचे नातू, वसुदेव राजाचे पुत्र, श्री व्यंकटेश शर्मा श्रीनिवास कमल नयनी सर्व अलंकाराने सुसज्जित असलेली अत्रि गोत्रात उत्पन्न झालेली तुमच्या कन्येचा आम्ही स्वीकार करतो असं वचन यांच्याकडनं वधून घेतात. पुढे अनेक प्रकारे भगवंताला काय काय दिलं, काय काय नाही, शय्या दिली, त्यानंतर भगवंतासोबत काय काय रुखवत पाठवलं, काय काय दिलं याचं सर्वस्व पूर्ण सारं संगीत असं वर्णन सांगतात. या कथेचं श्रवण पठण सतत व्हावं घरांमध्ये. शुभ प्रसंगामध्ये विवाहाच्या आधी या व्यंकटेश महात्म्याचं चिंतन स्मरण व्हावं. घरामध्ये काही अनिष्ट होत असेल तेव्हा या व्यंकटेश भगवंताचं स्मरण करावं. ज्या पद्धतीनं भागवतामध्ये धुंदुकारीची कथा, भागवत महात्म्य ऐकल्याने अनेक कष्ट दूर होतात, नुसतं भागवत महात्म्य ऐकल्याने, त्याच पद्धतीनं माधव ब्राह्मणाची कथा ऐकून स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं. त्याच पद्धतीनं या व्यंकटेश्वराचं महात्म्य ऐकून स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं. आता तर भगवंत हा भक्त वत्सल आहे, सुलभतेनं प्राप्त होतो. कलियुगामध्ये यो देवो भुवि वर्तते कलियुगे, या कलियुगामध्ये जो स्वतः विद्यमान आहे कुठे आहे? श्री शेषाख्य धरेंद्र मस्तकमनीर भक्तैक चिंतामणी, शेषाचलावर विराजमान आहे. श्रीमत कोण आहे? श्रीमद वेंकट भूधरेंद्र म्हणा कुर्याद्धरिर् मंगलम्. ब्रह्मनारद संवादामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात व्यंकटेश स्तोत्रामध्ये, कल्याणाद भूतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. एकदम शेवटचा श्लोक येतो, वेंकटाद्री समं स्थानम ब्रह्मांडे नास्ति किंचन वेंकटेश समो देव न भूतो न भविष्यति अनेन भावयत् पुण्यम आवाप्नोतु गुरोर्मोह. झालेली सेवा सकल श्रोतांच्या हृदयस्थ असलेली अस्मद गुरु अंतर्गत भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापती श्रीमद रामचंद्र परमात्म्याच्या चरणी, त्या व्यंकटेश्वर रूपी परमात्म्याच्या चरणी, वरप्रद व्यंकटेशाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम घेतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं करता हरित करता तत्पूजा कर्मचाखिल प्रतापे मत्कृता पूजा तत्प्रसादे नान्यता तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यसो हरारेवं विष्णोस्तुतिकर सदा इदं ज्ञानं हरे पूजा हरेरेवोदितं सदा हरिधीनं च सर्वत्र इत्येवं यासो हरो स्मृतः यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वगुणसम्पूर्णः येतां प्रीतये बालं विष्णोर्वै परमस्तुतं अनेन भाव्यत् पुण्यम् अवाप्नोतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.